नमस्कार फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? काल बँकांमध्ये जबरदस्त रॅली आली. तुम्ही पाहिली असेल, पण निफ्टीमध्ये रॅली नव्हती. पण निफ्टीमध्ये वीक निफ्टी असताना मार्केट वीक असतं. बँकांमध्ये जी रॅली आली त्याच्या मागचं कारण काय होतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिले आपण लक्षात दिलं पाहिजे, की जे फॉरेन इन्स्टिट्यूटवाले होते, जे फॉरेन फंड होता, जे डॉलर होते, ते इंडियाच्या बॉन्डमध्ये जे पैसे अडकवत होते, त्या बॉन्डमध्ये इंडिया त्यांच्यावर 12.5% 12.5% ची सेक या मार्केटमध्ये 12.5% बॉन्डच्या बरं का, जे त्यांच्यावर टॅक्स आकारत होते, ते टॅक्स पूर्णपणे फक्त सरकारी फक्त सरकारी बॉन्डमध्ये असं केलं गेलं. आणि अशाच प्रकारचा फॉरेन जे फंड आहे तो बँकांमध्ये पण येत होता. बँका पण बाहेरनं पैसे उचलत होत्या. त्यांच्यासाठी मात्र अशा प्रकारचे हे लक्षात घ्या. बँकांना तो व्याजदर, जो टॅक्स आहे तो त्या फॉरेन फंडवाल्यांना द्यावा लागत होता. त्यांनी इंडियाच्या बँकांमध्ये आपलं डॉलर लावले. तर सरकार काही ना काही अशी देईल अशी आशंका 3 दिवस मार्केट खाली जात असतानाही बँका मजबूत होताना दिसत. कोणतरी बँकांमध्ये ह्यूज ह्यूज बाईंग करते असं वाटत होतं. त्यांचा चार्ट बँकांचा बँक निफ्टी चार्ट कुठं स्ट्रॉंग होताना दिसत आणि ती न्यूज काल आली. आरबीआयने आरबीआयने स्वॅप आरबीआयने फॉरेक्स स्वॅप न्यूज काल फ्लॅश केली आणि स्वॅप न्यूज काय आहे, कशा प्रकारे काम करते, त्यांचा आपल्या बँकांना काय फायदा होणार आहे, त्याचा आपल्या देशाला काय फायदा होणार आहे, आपल्या मार्केटला काय फायदा होणार आहे, हे आपण पुढे लक्षात घ्या. स्वॅप म्हणजे काय? स्वॅप म्हणजे एक प्रकारची देवाण-घेवाण, उधारीवर. एक प्रकारे तुम्ही आमच्याकडे वस्तू ठेवा, आमच्याकडनं पैसे घेऊन जावा, म्हणजे तुम्ही आमच्याकडे डॉलर ठेवा आरबीआयकडे, बँका आरबीआयकडे डॉलर ठेवतील आणि त्याच्या बदल्यात आरबीआय आताच्या आपल्या रुपयानुसार काय त्यांची प्राइस होईल ते पैसे आरबीआय त्यांना देईल बँकांना. बँका जेव्हा त्यांना गरज लागेल डॉलरची त्यावेळेस बँका वापस ते पैसे आरबीआयला देतील आणि त्याच्या बदल्यात वापस डॉलर घेतील. आता हे लक्षात घ्या का बँकांना पण फॉरेनमधनं पैसे आपल्या स्वतःसाठी स्वतःचा फंड निर्माण करण्यासाठी पाहिजे होता आणि त्यांना वार्षिक 5% पेक्षा तुम्ही फंड घेऊ शकत नव्हते. हे त्यांच्यावर एक प्रकार. पण जे आपले NRI जे आपले बाहेर जाणारे लोक राहतात किंवा जे फॉरेनर पण आहेत, त्यांच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये 4.5% सध्या व्याजदर आहे अमेरिकेमध्ये. हा अगोदर 1-2 रुपये किंवा 50 पैशापर्यंत. हा इंडियामध्ये ₹7 डिपॉझिट रेट मिळतो. त्याच्यामुळे ही लोक त्यामध्ये डॉलर ठेवतात व्याजाने आणि त्याच्यावर जो फिट होतो तो काही दिवसांनी काढून नेतात. आणि त्यामुळे त्यांचा फंड हा बँकांमध्ये राहायचा, हा काहीच बँकांमध्ये राहायचा, सगळ्या बँकांमध्ये राहत नाही, हे लक्षात घ्या. मोठ्या बँकांमध्ये हा फंड राहायचा आणि हा ह्यूज प्रमाणात होता आणि सध्या आरबीआयला फॉरेन गरज आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. लक्षात घ्या, आरबीआयने टॅक्स लावला होता, बॉन्डमध्ये पण लावला होता, इक्विटीच्या लॉंग टर्ममध्ये बी टॅक्स आहे, शॉर्ट टर्ममध्ये पण टॅक्स आहे, पण ते त्यांनी नाही. हा सध्या फक्त बॉन्ड कडनं येणारा डॉलरची गरज आहे. कशाही प्रकारे त्यांना डॉलर पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू राहिलेत. आता हे लक्षात घ्या, याचा परिणाम काय होईल, त्या प्रकारे लक्षात घ्या. सगळ्यात पैकी ह्या स्वॅपमुळे डॉलर आणि इंडिया डॉलर मजबूत जो आहे त्याच्यामुळे इंडियन रुपीज मजबूत होईल. इंडियन रुपीज 97 रुपये एक झाला, तो आता मजबूत होताना 95च्या आसपास तो स्टेबल होताना दिसतोय आणि तो 1 वर्षापूर्वी तिथून तो 97 पर्यंत आला. ते 10% सरळ सरळ हा लॉस झालेला आहे आणि आपल्यासारख्या
की आपण भारतीय अर्थव्यवस्था ती बाहेर आपण आयात करतो, निर्यात कमी करतो, आयात जास्त करतो. त्या अर्थव्यवस्था फॉरेन फंडची सगळी गरज असते. आपल्याला हा फंड बाहेरूनच उभा करावा लागतो. आपण जेवढं विकतो त्याच्यापेक्षा बाहेरनं जास्त आणतो. त्यामुळे आपल्याला ह्या फंडची गरज पडते. आता याच्यामुळं काय झालं, ज्या बँका आहेत त्यांना स्ट्रॉंग आला. त्या बँकांची जी बॉरोविंग होती, ती बॉरोविंग हे आता इंडियामध्ये बॉरो करतात. फायदा होतो. बँकांचा जो NRI डिपॉझिट आहे तो पण वाढलेला आहे आणि याचा मार्केटवर काय परिणाम, ते बँकामध्ये शेअर मार्केटच्या लक्षात घ्या, ती खाली जबरदस्त तेजी आली. 1150 ते कमीत कमी 2.5% बँकवर जाऊन. त्याच्यामध्ये बँका पण ओव्हरसोल्ड होत्या खूप प्रमाणात पाहिलं गेलं तर. वर बँका ओव्हरसोल्ड होत्या, दुसरे त्याच्यावर शॉर्ट पण जास्त होते. मार्केटमध्ये सध्या ज्या पण न्यूज होत्या त्या पॉझिटिव्ह होत्या, जास्त निगेटिव्ह नव्हत्या. त्यामुळं साहजिकच बँका थोड्या वर ट्रेड करत होत्या. त्याच्यात ही न्यूज आली, तिची काल एक्सपायरी असल्यामुळे त्याच ठिकाणी बँक निफ्टी म्हणजे आज निफ्टी वर जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण कुठे ना कुठे त्यांना बँकांना ॲव्हरेज करावं, एवढी खाली नाही राहत. आता विदेशी मुद्रा जो इन्फ्लो आहे तो वाढणार आहे. त्यामुळे मार्केटसाठी हे चांगलं आहे. रुपयावरचा जो दबाव आहे आणि तोही कुठे ना कुठे आपल्यावर कर्ज येईल करण्यासाठी डॉलर अत्यंत आवश्यकता आहे. याचा आपला फायदा जो होतोय तो करन्सी रिस्क कमी होते कुठं ना कुठं. आणि हेज जे कॉस्ट लागते बँकांना, लक्षात घ्या, बँकांना ह्या पैसे करावं लागतं. कसं करावं लागतं ते आपण पुढे पाहूया, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि विदेशी कर्ज आता बँकांना घेणं सोपं जाणार आहे. भारताचा डॉलर मजबूत होणार आहे, बँकांची फंडिंग वाढणार आहे, डॉलर इन्फ्लो वाढणार आहे, रुपयाला सपोर्ट होणार आहे. आणि त्यामुळं लक्षात घ्या, हे विदाऊट स्वॅप आणि RBIने जे स्वॅप केले याच्यामध्ये आता काही बँकांमध्ये फरक जाणवतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, बँकांना फॉरेनकडनं जो पैसा येतो त्याच्या बदल्यात बँका त्यांना व्याज देते, ते डॉलरमध्ये येतो. आणि ज्या वेळेस त्यांना परत काढून न्यायचा, आता रुपयाची व्हॅल्यू समजा आणि ते 3 वर्ष जातील त्यांचा, त्यावेळेस रुपये तो जो 5 रुपयाचा झालेला लॉस आहे तो भरून काढण्यासाठी, तो होऊ नये म्हणून बँका या डॉलरला एक प्रकारे हेज करतात, प्रीमियम करतात, इन्शुरन्स करतात. आणि त्या इन्शुरन्स पोटी जे पैसे द्यावे लागतात ते वार्षिक साधारणतः $500 मिलियन 750 ते 1,000 करोड रुपये वर्षाला त्याचा हा प्रीमियम म्हणून द्यावा लागतो. हाच कशा प्रकारे या बँकांना जे डॉलर मिळतात ते डॉलर आता ह्या बँकाकडे देतील. बँकांना यांना कोणत्याही प्रकारे हेज करायची गरज नाही. आणि ज्या वेळेस बँकांना गरज असेल तेव्हा RBI बँकांना हे पैसे देईल. आता RBI हेज करल न करल ते RBI पाहून घेईल, बँकांना ते पाहायची गरज नाही. आणि बँकांचा हा 0% कॉस्ट होणार आहे, हा त्यांना जो करावा लागतो हेज तो 0% होणार आहे. त्यामुळे बँकांची कमीत कमी 500 मिलियन डॉलरला कमीत कमी 3,340 करोड रुपये हे लक्षात घ्या. वर्षाला टोटल बँकांचे मिळून 3,340 करोड रुपये आपले वाचणार आहे. आणि हे कुठं ना कुठं बँक चांगलं होतं आणि म्हणून बँका डेव्हलप झाल्या. आता याचा फायदा किती होईल, किती होईल फायदा, तर माझ्या मते जो फायदा व्हायला पाहिजे तेवढा त्या प्रकारे व्हायला पाहिजे तेवढा. पण काही ना काही बँकांना फायदा होईल, त्यामुळे बँक डेव्हलप झाल्या. त्यात घ्या
की RBIने याच्या अगोदरही असा घोळ केला होता, की त्यांना फॉरेन फंड पाहिजे होता, तेव्हा आपल्या देशामध्ये कोणी पैसे लावायला तयार नव्हते. त्यावेळेस सरकारने असं सांगितलं, की तुम्ही आमच्या बॉन्डमध्ये पैसे लावा. आज जो सोन्याचा रेट असेल, त्या रेटनुसार जेव्हा तुम्ही पैसे काढून न्याल, तुमची मॅच्युरिटी होईल तुमच्या बॉन्डची, त्यावेळेस जे सोन्याचा रेट असेल, त्यानुसार आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्यावेळेस सोन्याचा रेट साधारणतः 90,000 होता आणि ₹85 त्याचा रेट होता आपल्या रुपयाचा. परंतु सरकारच्या हे लक्षात नाही आलं आणि नंतर 1,40,000 पर्यंत सोन्याचा रेट गेला. सरकारने याला हेज न सरकारला 1,00,000 करोड 1,00,000 करोड रुपयाचा घाटा झाला. आणि का ह्यावेळेस RBI पण असं करेल का? RBI ह्यावेळेस प्रयत्न करेल हेज करण्याचा. काहीतरी करून प्रयत्न करेल. RBIच्या हातात असतं, की आपण कशाप्रकारे या रुपयाला हँडल करू, त्याची व्हॅल्युएशन त्याला स्ट्राँग करू. हे RBIच्या हातात असल्यामुळे RBI हे करण्याचा प्रयत्न करेल. परंतु सध्या RBIला सगळ्यात जास्त डॉलरची गरज आहे. आणि तो डॉलर फॉरेन जो इन्व्हेस्टमेंट आहे ती जितकी जास्त गंगाजळी वाढवण्याचा प्रयत्न आहे तो RBI करताना दिसतो. म्हणून RBIने सगळ्या प्रकारे ज्या इंडियनच्या बँकाकडे डॉलर आहेत ते तुम्ही जमा करा, त्याच्या बदल्यात पैसे घेऊन जा, त्याला हेज करू नका असं सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे रुपया स्ट्रॉंग होताना हे अजून गुलदस्त्यात येते. RBIला ही गरज का पडली? जे RBI जे सांगते आमच्याकडे किती फॉरेन फंड आहे, त्याच्यामध्ये काही ना काही तफावत असेल. पण आपण सरकारवर भरोसा ठेवू, की बुवा ते सांगते ते खरं असेल. पण ते खरं असेल ह्या न्यूजमुळे ते थोड्यामध्ये येतं. हे खरं आहे तर मग धावपळ का झाली? त्यांना अजून धावपळ करावी लागते. कारण फॉरेन जे फंड आहे, FI वाले आहेत, ते इंडियाला डंप करण्याचा इंडियामधला माल विकून जाण्याचा त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या रुपया वीक होता. अजूनही पीटी आणि जो लॉंग टर्म प्रॉफिट आहे याच्यावरही 12.5% आहे, पण तो कमी करण्याचा सरकारने नाही. त्याच्या मागे मला वाटतं कारण असं की जर सरकारने ते बंद करण्याचा प्रयत्न केला तर जे आपली लोक जे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे लावतात ते कुठे ना कुठे परत मार्केटकडे करतील आणि मार्केटला लिक्विडिटी कमी करण्याचा सरकारने केलेला आहे. टॅक्स लावून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला कुठेतरी खीळ बसेल. सरकारने त्यासाठी लॉंग टर्म टॅक्स, शॉर्ट टर्म टॅक्स जे इक्विटी आहेत ते कमी नाही. फक्त बॉन्डला वाचवण्यासाठी, रुपयाला स्ट्रॉंग करण्यासाठी जे बाहेर जाणारे फंड आहे तो वाचवण्यासाठी फक्त RBI आणि सरकार प्रयत्न करताना ते त्याच्यामध्ये आत्ता तरी ते थोडंसं भविष्यात त्याचा अजून काय परिणाम आपल्याला पाहावं लागेल आणि तो परिणाम कशा प्रकारे होईल हे नंतर येणारे जाणून घेणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही तुम्हाला जी न्यूज आवडली याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्वेश्चन करू मेसेज करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.